जतीन, जर तुम्ही म्हणजे सिलेक्टर असताना किंवा आता एंटरप्रेन्योर खेलो मोरसाठी किंवा तुम्ही एवढे प्लेयर्स बघितलेत, म्हणजे आपण आता मी आधी युवराज सिंग म्हटलं, मोहम्मद कैफ म्हटलं, रोहित शर्मा म्हटलं, विराट कोहलीला तुम्ही हुडकलं होतं. पण या सगळ्यांना, विराट कोहलीला सुद्धा काही वर्ष गेली लाईनवरती यायला. तर वैभव सूर्यवंशीसाठी, म्हणजे आपण हे सगळं मैदानावरचं बोलतोय, वैभव सूर्यवंशीला मैदानाच्या बाहेर हँडल करायला दृश्य अदृश्य कुठल्या शक्तीने काम केलं पाहिजे, की त्याचं मैदानावरचा वावर आत्ता जसा आहे फिअरलेस आणि त्याचा अप्रोच हा बदलणार नाही आणि सुधारत जाईल. याच्यासाठी त्याच्या भोवतीची इकोसिस्टीम कशी तयार झाली पाहिजे, कारण हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पृथ्वी शॉचं उदाहरण बघतोय किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत. तर आय हे थिंक कसं आपण झालं पाहिजे? एक अनालॉजी ह्याच्यासाठी यूज करू शकतो की मार्क मॅस्करेनस नावाचा एक माणूस सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात आला. आणि त्यांनी खूप म्हणजे खूप सचिनला सचिनची करिअर, जी कमर्शियल करिअर आपण म्हणतोय, ऑफ द पिच करिअर, मार्कनी खूप सुंदर प्लॅन केली. आणि त्याच्यासाठी मार्कला खूप जणांना नाही म्हणायला लागलं, यु नो. आणि आणि तर असा कोणतरी एक ग्रॅव्हिटास असणारा मॅनेजर लागेल, जो फक्त कमर्शियल इंटरमिडियरी नसून एक ॲडवायझरी आणि मेंटरशिप कपॅसिटीमध्ये असला पाहिजे. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण आजकालचं जे कमर्शियल जग आहे, हे इझिली तुमचा फोकस अवे फ्रॉम क्रिकेट घेऊन जाऊ शकतं विदाउट यू रिअलायझिंग इट. तर असा एक मॅनेजर मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वैभवच्या बाजूला जुबिन आहे, व्हेरी व्हेरी एक्सपिरियन्स कोच. आय एम शुअर हे सगळे कॉन्व्हर्सेशन्स चालू राहतील. पण पण आय थिंक ऑफ द फील्ड पण त्याला खूप मॅनेज करायला लागेल. ह्याच्यात सपोर्ट सिस्टम खूप भक्कम लागते. आई बाबा म्हणा का नातेवाईक म्हणा का, ही सपोर्ट सिस्टम खूप भक्कम लागते. आणि सचिन वॉज लकी की त्याला 3 जण अशी मिळाली: मार्क मॅस्करेनस, हिज वाईफ अंजली, सचिन्स वाईफ अंजली, आणि अजित तेंडुलकर. असे जे 3 जे स्टेक होल्डर्स होते त्या इकोसिस्टम मध्ये, दे मॅनेज टू कीप ऑल द फोकस ऑन द गेम. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी लास्ट गोष्ट एक टेक्निकली आय वुड लाईक टू से की वैभव सूर्यवंशी एक चांगला, मला एक असा रिफ्रेशिंग बॅट्समन वाटतो. कारण जे आपण नॉर्मल बॅट्समन बघतो, यंग बॅट्समन सगळे बॅट अशी खालती पकडतात हँडलच्या. आणि ही इज अ गाय जो जो खूप वर पकडतो बॅट. आणि त्याच्यामुळे तो, आपण जो म्हणतो एक लॉंग लिव्हर, तो त्याला बॅकलिफ्टचा एक लॉंग लिव्हर खूप म्हणतो. आणि जुबिन मला सांगत होता की त्यांनी त्याला विचारलं की तुझा फेवरेट प्लेअर कोण आहे, आणि तो म्हणाला ब्रायन लारा. तर आता ब्रायन लारा काय काय एज मध्ये खेळला जेव्हा वैभव वॉज नॉट इवन बॉर्न. तर मुलाकडे नॉट ओनली टॅलेंट आहे, पण त्याच्यात एक स्टुडियस ऍटिट्यूड पण आहे, की त्यांनी खूप लेफ्ट हँडर्सना रिसर्च केलाय. आणि जर का साईड बाय साईड तुम्ही ब्रायन लाराची बॅकलिफ्ट आणि ह्याची बॅकलिफ्ट ठेवली, तर ती खूपच सिमिलर आहे. तर हा लॉंग लिव्हर इज अ रिफ्रेशिंग थिंग. So that's what makes him special actually. But I think the time has not come. Let's cross the bridge when we come to it. माझ्या मते. परफेक्ट, परफेक्ट. अमोल, काही करायचं आहे? तो लेट्स क्रॉस द ब्रिज वन्स वी कम टू इट, हेच फक्त मला फक्त एवढंच आहे की तो अट्टाहास नाही केला जाणार त्याच्या बाबतीत. हे आपण पुन्हा एकदा म्हणजे फिरून फिरून तिथेच येतोय आपण. कारण लंबी रेस का घोडा आहे. ओके, त्याच्याकडे वेळ द्यायला पाहिजे त्याला. उद्या जर असं झालं की एक अख्खा सीझन तो खेळला, बी इट इंडिया ए, बी इट रणजी ट्रॉफी, बी इट दुलीप ट्रॉफी, अख्खा सीझन जर त्याचे रन्स नाही आले तरी तो स्पेशल आहे. आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याला सातत्याने संधी दिल्या पाहिजे, जेणेकरून एकदा तो वर खेळायला तयार झाला की मग त्याची जागा, जसं जसं यशस्वी जायस्वालच्या बाबतीत झालं ना. ठीक आहे, यशस्वी जायस्वालचा डिप म्हणावा तसा आला नाही कुठल्याच लेवलला, पण तो जेव्हा वर गेला तोपर्यंत तो तयार होता. तोपर्यंत तो 20 फर्स्ट क्लास मॅचेस मध्ये त्यांनी जवळजवळ 2,500 रन्स केले होते. आणि अल्टिमेटली आय एम शुअर, एकदा फक्त मला एक रिक्वेस्ट आहे जतीन परांजपेंना, की तुम्ही सांगा की अजूनही आजच्या क्रिकेट फॅन्ससाठी की रेड बॉल मध्ये करणाऱ्या धावा या
व्हाईट बॉलवर करणाऱ्या धावांपेक्षा जास्त महत्वाच्या, जास्त अवघड का असतात, हो, आणि जेणेकरून आजकाल ते काय रेड झालंय बॉलचं की महत्व सगळे अधोरेखित तरुण होईल. प्लेयर्स आहेत, त्यांना बाय डिफॉल्ट वाटतं की आपण T20 प्लेयर्स आहोत. पण त्यांना एक लक्षात धरलं पाहिजे की कुठल्याही बॅटिंगची फ्लोर प्लेट असते, टेक्निकल कॉम्पिटन्सी. हे स्किलचं जे फ्लोर प्लेट आहे ते तुमचं रेड बॉल क्रिकेटमध्येच होतं. कारण हे तुम्हाला तुमचा गेम अडॅप्ट करायला लागतो अकॉर्डिंग टू बॉलर्स, अकॉर्डिंग टू कंडिशन्स, अकॉर्डिंग टू द पिच. आणि ह्या अडॅप्टिबिलिटीमुळे तुम्हाला तुमच्या गेमची जाणीव अजून व्हायला लागते. ह्याच्यात काय आहे की यू नीड टू नो युअर गेम व्हेरी व्हेरी वेल ॲज अ बॅटर ऑर अ बॉलर. आणि रेड बॉल मध्ये तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माय ब्रदर इन लॉ इज अ डॉक्टर आणि आता US मध्ये आहे, आणि ते KEM ला वगैरे होते आधी. तर मी विचारलं त्याला, अरे तुला एवढ्या लवकर तू राईज झालास? तर तो म्हणाला की जतीन, मुंबईमध्ये KEM ला मी एवढी विड्थ ऑफ डिझीज बघितली एवढ्या कॉम्प्रेस टाइम मध्ये, की मला एक्सपिरियन्स बियॉन्ड माय इयर्स, मला एक्सपिरियन्स मिळाला. आणि ती अनालॉजी जर का तुम्ही रेड बॉलच्या एक रणजी ट्रॉफी 4 दिवसाच्या मॅच मध्ये किती सिच्युएशन्स येतात, किती न्यूअन्सेस येतात, किती एब्स अँड फ्लोज येतात, हे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी, तुमची स्किलची पर्सनॅलिटी, हे सगळं तुम्हाला हे जुळवून आणायला लागतं. आणि त्याच्यामुळे तुमचा गेम बद्दल अंडरस्टँडिंग वाढतं. एकदा तुम्हाला तुमच्या गेम बद्दल कळलं आणि गेम बद्दल कळलं की ते जुळून येतं. आणि दॅट इज द जर्नी विच ही इज गोइंग टू हॅव टू गो थ्रू. ग्रेट. मला ना एकच शेवटचा प्रश्न जतीन सरांना विचारायचा आहे, अमोलला उत्तर, आणि मग आपण क्लोज करूया. कारण मला खूप टेम्पटेशन होत होतं. म्हणजे वन्स इन अ जनरेशनल टॅलेंट आपण वैभव सूर्यवंशी म्हणतोय, तसंच वन्स इन अ जनरेशनल टॅलेंट जसप्रीत बुमराला पहिल्या बॉलला त्यांनी 6 मारल्यावरती काय वाटलं होतं? म्हणजे म्हणजे तेच मी सांगतोय की हे जे फिअरलेसनेस आहे, हे फिअरलेसनेस म्हणजे इज ट्रिमेंडस. आणि ठीक आहे, बुमरा आपण म्हणू शकतो बॉलिंग बिलो पार, मे बी 20-30% बिलो पार, आणि जो बॉल होता दॅट वॉज मेंट टू बी हिट, टू बी ऑनेस्ट विथ यू. पण हे जे फिअरलेसनेस आहे ते फिअरलेसनेस आणि एक्सपिरियन्स, हे दिस इज अ व्हेरी डेंजरस कॉकटेल. आणि त्या कॉकटेलला मॅरिनेट व्हायला वेळ लागतो, 1-2-3 सीझन लागतात. तर ते जे सॉस आहे ते बरोबर मॅरिनेट होऊ दे, इज माय ओनली रिक्वेस्ट. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. नाही नाही, स्पोर्ट्स कट्टाला पण आपण उगाच हवा भरत जात नाही. हा एवढा विषय आल्यानंतर आणि वन्स इन अ जनरेशनल टॅलेंट आल्यानंतर आज आपण जतीन परांजपे सरांना रिक्वेस्ट केली. ते त्या रिक्वेस्टला मान देऊन आज आपल्याशी या विषयावरती चर्चा करायला आले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अमोल, तूही आलास, त्याच्याबद्दल धन्यवाद. म्हणजे याचं कन्क्लुजन एकच आहे की त्याला तावून सुलाखून निघू दे. रणजी, दुलीप ट्रॉफी 1 किंवा 2 सीझन पूर्ण त्याला ताबडवून घेऊ दे. म्हणजे ज्या आधीच्या प्लेयर्सच्या बाबतीत जे झालं, जे त्यांना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्ट्रगल करून शिकायला लागलं, तेच त्याला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्ट्रगल करून तो आला, तर ते तयार नाणं असेल, अजून खणखणीत वाजेल आणि भारताला त्याचा जास्ती फायदा होईल. स्पोर्ट्स कट्टाच्या विशेष भागात आल्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा. आता मात्र या विशेष भागात आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट थँक्यू आदित्य, पाहत राहा. थँक्यू अमोल. धन्यवाद.